डॉकर कंपोज. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले असतील, मॅम मल्टिपल कंटेनर्स कसे तयार करायचे. आपण जर मला समजा एक ऍपचा कंटेनर तयार करायचा आहे, डीबीचा कंटेनर तयार करायचा आहे, प्रॉक्सी कंटेनर तयार करायचा आहे, तर मला 3 डॉकर रनच्या कमांड टाकाव्या लागतील. बरोबर आहे ना? 3 वेळा डॉकर रन करावं लागेल. असे 20 कंटेनर तयार करायचे. 20 वेळा मला डॉकर रन कमांड टाकावी लागेल. इन्स्टेड ऑफ दॅट, या 3 डॉकर रन कमांड पेक्षा ही आपल्याला किती 3 वेळा टाकावी लागेल. इन्स्टेड ऑफ दॅट एकच कमांड टाकायची, डॉकर कंपोज अप -d. एक कमांड टाका. या कमांडनी 100 कंटेनर असू देत, 1000 कंटेनर असू देत, 1,00,000 कंटेनर असू देत, एक कमांड टाका, सगळे कंटेनर अप अँड रनिंग होतील. डॉकर कंपोज अप -d. So how it is possible? याच्यासाठी हे कंटेनर अप होण्यासाठी आपल्याला कुठेतरी कंटेनर डिफाईन करावे लागतील. ऑटो स्केलिंग ग्रुप एवढे इन्स्टन्सेस लॉन्च करतो. कशाच्या बेसिसवरती? येस, व्हेरी गुड. ऑटो स्केलिंग ग्रुप इतके इन्स्टन्सेस लॉन्च करतो विथ द हेल्प ऑफ लॉन्च टेम्पलेट. आपण एक टेम्पलेट लिहून ठेवतो, ते टेम्पलेट तो वापरतो, रेफर करतो आणि इन्स्टन्सेस क्रिएट करतो. सो इथे पण हे सगळे कंटेनर तयार होतील. कधी? आधी तुम्हाला त्याला सांगावं लागेल की या कॉन्फिगरेशनचे कंटेनर तयार कर. मग सांगतो कसे आपण? त्याच्यासाठी एक यामल फाईल असते, .yaml फाईल, ती लिहावी लागते. फाईलचं नाव आहे डॉकर कंपोज .yaml. दिस इज द फाईल नेम. सो ही फाईल लिहायची, जे काय कंटेनर आपल्याला पाहिजेत मेन्शन करायचे, फाईल सेव्ह करायची, बाहेर पडायचं, कमांड टाकायची डॉकर कंपोज अप -d. जे काय फाईलमध्ये कंटेनर मेन्शन केले ते सगळे अप होतील. इझी, व्हेरी इझी. तर आता आपल्याला फक्त शिकायचं काय? फाईल म्हणजे त्याचं सिंटॅक्स. बऱ्याच फाईल शिकलेल्या आहेत आपण आता. कोणत्या कोणत्या रे? जेनकिन्स फाईल, टेराफॉर्म फाईल, अँसिबलच्या फाईल्स, डॉकर फाईल, आता नवीन कोणती? कंपोज फाईल. ठीक आहे. या सगळ्यांमध्ये सिमिलर हे आहे, अँसिबलची फाईल असेल किंवा तुमची जेनकिन्सची फाईल असेल, ही फाईल आहे. यामल यूज केलंय बघा त्याच्यामध्ये. आता क्युबरनेटिस मध्ये पण यामल यूज केलेला आहे. ठीक आहे. सो यामलचं तुम्हाला सगळ्यांना सिंटेक्स माहिती आहे. इंडेंटेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. इंडेंटेशन चुकला की ब्लॉक बाहेर गेला, मग तुम्हाला एरर देणार. ठीक आहे. ओके, तो बघूया सिंटेक्स. सो इट स्टार्ट्स विथ वर्जन. वर्जन ऍक्च्युली दिलं नाही दिलं तरी चालतं. वर्जन म्हणजे काय असतं रे? समजा मी इथे लिहिलं वर्जन 1.0, तर वर्जन काय डिसाइड करतं? याच्या आतमध्ये मी सर्व्हिसेस लिहिणार की सर्व्हिस लिहिणार हे डिसाइड करतं. याच्या आतमध्ये मी पोर्ट्स लिहिणार की फक्त पोर्ट लिहिणार. कारण काय असतं, आता डॉकर काय करते? डॉकर 2013 पासून डॉकर आहे, तेव्हापासून डॉकर मध्ये चेंजेस होत झालेले आहेत. जसं जसं काही नवीन नवीन चेंजेस करतील तसं त्या चेंजेसला वर्जन नाव दिलं जातं. डॉकर वर्जन 1 किंवा 0.1, 0.2, 0.3. मग माइट बी 0.1 या वर्जन मध्ये सर्व्हिसेसच्या ऐवजी माइट बी सर्व्हिसेस वापरलं जात असेल फाईल लिहायला. 0.3 मध्ये सर्व्हिसेस वापरलं जात असेल. सर्व्हिस लिहायचं की सर्व्हिसेस लिहायचं हे तुमचं वर्जन डिसाइड करतं. बट दिस इज नॉट कंपल्सरी. इफ यू आर नॉट मेन्शनिंग अ वर्जन ओव्हर हिअर, तर ते लेटेस्ट वर्जन घेतो. मग लेटेस्ट वर्जन मध्ये जो काही कोड आहे तसं तुम्हाला करावं लागतं. ओके, ठीक आहे. सो वर्जन लिहा नाही लिहा चालेल.
तर सगळ्यात आधी तुम्हाला लिहावं लागतं सर्व्हिसेस आणि कोलन. सर्व्हिसेसच्या अंडर जे काही तुम्हाला कंटेनर तयार करायचे, समजा मला पहिला कंटेनर तयार करायचा आहे ऍप्लिकेशन, दुसरा कंटेनर तयार करायचा आहे डीबी, तिसरा कंटेनर तयार करायचा आहे प्रॉक्सी. जे काही कंटेनर ते कंटेनरची नावं लिहायची. आता या कंटेनरच्या आतमध्ये इथे इथे काय लिहायचं, डॉकर रन कमांड जेव्हा आपण टाकतो, डॉकर रन -d ते आपल्या इमेजचं नाव, यांच्यामध्ये आपण मल्टिपल पॅरामीटर्स पास करतो बघा. -नेम, -नेटवर्क, -वॉल्यूम. तर हे जे काही सगळे पॅरामीटर्स आहेत ते म्हणजे त्या कंटेनरचा कॉन्फिगरेशन, हा कंटेनर कसा बनणार, हे सगळं तुम्हाला याच्या आतमध्ये लिहायचं. इथे जे काय तुम्हाला पाहिजे, पोर्ट पाहिजे, इमेज पाहिजे, एव्हरीथिंग. तर सर्व्हिसेस सगळे कंटेनर लिस्ट करतात. त्यानंतर तुम्हाला नवीन काहीतरी तयार करायचं, व्हॉल्यूम नवीन तयार करायचं, तर डिरेक्ट जिथे एस आहे त्याच्या खाली तुमच्या काय येणार आहे, व्हॉल्यूम, एक्झॅक्ट त्याच्या खाली. मला समजा काय नावाने व्हॉल्यूम तयार करायचंय, व्हॉल्यूम 1, ते त्याच्या खाली येणार. नवीन नेटवर्क तयार करायचंय मला, मी थोडस वरती घेते. नवीन नेटवर्क मला तयार करायचंय, व्हॉल्यूमच्या खाली नेटवर्क, त्याच्यामध्ये मला तयार करायचंय नेट 1. जे आपण डॉकर क्रिएट वगैरे करायचो ना, ते फक्त फाईलमध्ये लिहायचं, डॉकर नेटवर्क क्रिएट, डॉकर व्हॉल्यूम क्रिएट. हे करायची गरज नाही, कमांड टाकायची गरज नाही, फाईलमध्ये लिहा. क्लिअर आहे? चला, सो थोडंसं डिटेलमध्ये बघूयात आपण. याच्या आधी आपण कुठले ऍप्लिकेशन डिप्लॉय केले रे? वर्डप्रेस, पायथन आणि नोडला गेलं ना? ठीक आहे. ठीक आहे, युझिंग डॉकर कंपोज. तर इथे मला सांगा, प्री रिक्विजिट्स काय काय लागतील वर्डप्रेसला डिप्लॉय करण्यासाठी? किती कंटेनर लागतील? किती कंटेनर लागतील? एक कुठला? वर्डप्रेस. दुसरा कुठला? MySQL. वर्डप्रेस साठी कोणती इमेज वापरली होती? अरे, MySQL साठी MySQL. 2 कमांड्स आठवतात ना त्या वर्डप्रेस तयार करण्यासाठी? 4 एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पास केले होते, -, लिंक लिहिलं होतं. हे सगळं आज फक्त डॉकर कंपोजनी करायचंय. ओके, चलो. सो त्याच्यासाठी आधी तुम्हाला एक फाईल लिहावी लागते इथे. त्या फाईलचं नाव आहे डॉकर कंपोज .yaml. So let's start. सगळ्यात आधी सर्व्हिस कोलन. त्यानंतर माझ्या कंटेनरला नाव देते वर्डप्रेस. त्याच्या आतमध्ये इथे सगळे पॅरामीटर्स लिहायचे. सगळ्यात आधी काय आहे, इमेज. कोणती इमेज यूज केली आहे? वर्डप्रेस. पोर्ट्स मॅप करावे लागतील. पोर्ट्स एस आहे, एस. सो जिथे जिथे एस लागेल ना, तिथे तुम्ही मल्टिपल गोष्टी पास करू शकता. जसं की मला 80 सोडून पण अजून मल्टिपल पोर्ट्सना मॅप करायचंय. सो पोर्ट्स एस लागलं म्हणजे त्याला लिस्ट पास करायची. समजा मला करायचं आहे 80:80. परत अजून करायचं आहे 81:80. सो तुम्ही अशी लिस्ट पास करू शकता. ठीक आहे. सो हा कंपल्सरी फॉर्मॅट आहे. पोर्ट्स नंतर डॅश द्यावी लागेल आणि मग तुमचा नंबर मेन्शन करायचा. पोर्ट्स. अजून
4 एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आपण पास केलेले होते वर्डप्रेसला. त्या डॉक्टर हब वरती गेलो, तिथं आपण सर्च केलं वर्डप्रेसला आणि होते बघा वर्डप्रेस होस्ट, वर्डप्रेस युजर, वर्डप्रेस पासवर्ड आणि वर्डप्रेस डीबी असे होते. सो एन्व्हायरमेंट व्हेरिएबल साठी इथे आपण -e फ्लॅग यूज करायचं. इथे वापरायचं, इथे पूर्ण एन्व्हायरमेंट लिहावं लागेल. मग तुमचं जे पण काय आहे वर्डप्रेस होस्ट, मग काय तुमचा होस्ट आहे काय होस्ट आहे तुमचा रूट. अरे होस्ट रूट कुठं, नेक्स्ट कंटेनर रे. होस्ट म्हणजे तुम्ही ज्या कंटेनरला हे करणार आहे वर्डप्रेस कुठल्या कंटेनरला रिक्वेस्ट पाठवणार त्या कंटेनरचं नाव लिहायचं असतं. तो समजा आता मी MySQLचं इमेजचं नाव आहे ना, ठीक आहे MySQL नावानेच करूया तिथे. नाहीतर डीबी नावाने करूयात. इथे मी नाव देते डीबी. नेक्स्ट माझा जो कंटेनर असणार तो डीबी. त्यानंतर मग ह्याचं अजून काय होतं वर्डप्रेस युजर आपला रूट होता. अजून काय होतं वर्डप्रेस पासवर्ड पण रूट आपण ठेवला होता. आणि वर्डप्रेस काय होतं रे डीबी. नाही काहीतरी चुकतंय. डेटाबेस नेम होतं रे, डीबी नेम होतं. डीबी नेम, डेटाबेस नेम आपण ठेवलं होतं वर्डप्रेस डीबी. असे एन्व्हायरमेंट पास केले. त्यानंतर आता ह्याच्याच खाली पलीकडच्या पेजवरती देते, एन्व्हायरमेंटच्या खालीच देते. याच्यानंतर हा कंटेनर क्रिएट झाल्यानंतर कुठला कंटेनर क्रिएट झाला पाहिजे याच्यासाठी डिपेंड्स ऑन बघितलं होतं काय आपण कधी, डिपेंड्स ऑन कुठे, येस इथे आपण डिपेंड्स ऑन लिहायचं. कोणत्या कंटेनर वरती डिपेंड आहे डॅश करून लिहा डीबी. ठीक आहे, येस. इथे आपले सगळे हे झालेले आहेत. वर्डप्रेसचा कंटेनर तयार झाला. नेक्स्ट कुठला तयार करायचंय डीबी. तो डिरेक्टली एक्झॅक्टली जिथे डब्ल्यू आहे त्याच्या खालीच इथं आलं पाहिजे आपला डीबी. इमेज कोणती आहे याची MySQL. इथे पोर्ट मॅप करायची गरज आहे का नाही. तर इथे फक्त एन्व्हायरमेंट ऍड करा आणि परत तेच 2 एन्व्हायरमेंट होते, एक तर रूट पासवर्ड लिहितेच MySQL, येस डेटाबेस नेम, रूट पासवर्ड दॅट इज रूट आणि MySQL डीबी नेम दॅट इज वर्डप्रेस डीबी. सेमच हे जे काय नाव आणि इथे जे काय डेटाबेस नाव दिले सेम. पास केलं एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. डेटाबेसचा जनरली जर डेटा सिक्युअर ठेवायचा असेल तुम्हाला तर काय केलं पाहिजे, बॅकअप्स घेण्यासाठी येस काय केलं पाहिजे व्हॉल्यूम आपल्याला माउंट केला पाहिजे इफ यू वॉन्ट टू टेक द बॅकअप्स. व्हॉल्यूम माउंट कसं करणार बघा, त्यासाठी व्हॉल्यूम नवीन तयार करावा लागेल. तुमच्याकडे 2-3 ऑप्शन्स आहेत. बाइंड माउंटिंग करू शकता आणि कुठली नेम्ड रे, अनोनिमस कशाला, आता अनोनिमस पण करू शकता बट दॅट इज परत तो तुम्हाला आयडी वापरावा लागतो. सो नेम्ड व्हॉल्यूम आहे आणि बाइंड व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, तर आता जेव्हा डेटाबेसचा बॅकअप घ्यायचा असेल, आठवत नसेल तर परत एकदा सांगते, बाइंड व्हॉल्यूम एक आहे, नेम्ड व्हॉल्यूम एक आहे. बाइंड व्हॉल्यूम कशासाठी वापरला जातो, बाइंड व्हॉल्यूम हा तुमचा EC2 आहे. EC2 वरती फोल्डर तयार करा /home/EC2 युजर बॅकअप आणि त्याच्या आतमध्ये हा जो काही तुमचा कंटेनर तयार होणार ह्या कंटेनरचा समजा USR शेअर Nginx HTML या HTML फोल्डरला बॅकअप फोल्डर सोबत मॅप करायचंय. तर बाइंड व्हॉल्यूम वापरा.
सेकंड ऑप्शन आहे नेम्ड व्हॉल्यूम. याच्यामध्ये काय होतं, वी नीड टू क्रिएट अ व्हॉल्यूम. आपण एक व्हॉल्यूम तयार करतो कुठल्या कमांडनी, डॉकर व्हॉल्यूम क्रिएट, आणि क्रिएट केला व्हॉल्यूम 1. तर तो कुठं क्रिएट होतो रे, /var /lib/docker/volumes याच्या आतमध्ये व्हॉल्यूम 1 नावाने तयार होतो. आणि जर समजा या व्हॉल्यूम 1 ला मला हे मॅप करायचंय, तर त्यावेळी आपण वापरणार नेम्ड व्हॉल्यूम. मग ह्याचा फायदा काय असतो नेम्ड व्हॉल्यूमचा, की जेव्हा तुम्ही पोर्टिंग करता, तो उचलून दुसरीकडे टाकता, तेव्हा ते डॉकरच्या आतमध्येच फोल्डर असतं ना व्हॉल्यूम 1चं, तर ते पण जातं त्याच्यासोबत. सेक्युअर पोर्टिंगसाठी सेक्युअर आहे, म्हणून नेम्ड व्हॉल्यूम वापरायचं. ठीक आहे. मग आता इथे मला MySQL ला पण माउंट करायचंय, नेम्ड व्हॉल्यूम वापरणार, त्यासाठी मला क्रिएट केला पाहिजे व्हॉल्यूम. काय केला पाहिजे, क्रिएट केला पाहिजे. इथं बघा बरं, क्रिएट करायचं असेल तर सर्व्हिसच्या खाली मला एक व्हॉल्यूमचा ब्लॉक ऍड करावा लागेल. तर इथे या सर्व्हिसच्या खाली इथे कुठेतरी मला तो व्हॉल्यूम क्रिएट करावा लागेल. व्हॉल्यूमचं नाव मी देते, डॅश नाही दिली तरी चालते, व्हॉल्यूम, ते नाव देते व्हॉल्यूम 1. सो इथे तो व्हॉल्यूम क्रिएट होईल आणि तुम्ही इथे वापरायचा तो. कुठे बघा, इथे व्हॉल्यूम द्या परत, आणि मला बाइंड करायचा आहे व्हॉल्यूम 1. कशासोबत बाइंड केला जातो, /var /lib/mysql. हे MySQLचं फोल्डर असतं. जसं NGINXचं कसं USR शेअर NGINX HTML असतं, तसं MySQLचा जो काही डेटाबेस असतो तो या फोल्डरला, या डिरेक्टरीला स्टोअर असतो, /var /lib/mysql. तो त्याचे बॅकअप्स ऑटोमॅटिकली यायला चालू होतील. तो हा इथला जो व्हॉल्यूम आहे त्याने काय झालं रे, व्हॉल्यूम क्रिएट झाला. ह्या डेटाबेसच्या आतमध्ये हा जो काही व्हॉल्यूम आपण लिहिला तो आपण इथे यूज केला. तो तिथे खाली क्रिएट करायचा, वरती यूज करायचा. असं काही ह्याला सिक्वेन्स नाहीये की हे तुम्ही बाबा 2 नंबरला लिहिलं तर, आणि हे 1 नंबरला लिहिलं तर हे आधी वर्क होईल, हे नंतर, असं नसतं. असं काही याच्यामध्ये सिक्वेन्स नाहीये. अशाच प्रकारचा तुमचा हा सिंटेक्स आहे. इथे खाली तुम्हाला तो डिफाईन करावा लागतो आणि वरती तुम्हाला तो वापरावा लागतो, यूज करावा लागतो. क्लिअर आहे. एकदा आपण प्रॅक्टिकल करून बघितले की तुम्हाला कळेल. त्यानंतर सेव्ह करा, बाहेर पडा. सेव्ह करा फाईलला, बाहेर पडा. कमांड टाका, डॉकर कंपोज अप -d. एवढी कमांड टाकली, डॉकर PS करून बघा, तुम्हाला 2 कंटेनर तयार झालेले दिसतील. एका कंटेनरचं नाव आपण वर्डप्रेस दिलेलं आहे, दुसऱ्या कंटेनरचं नाव आपण DB दिलेलं आहे. सो 2 कंटेनर तयार झालेले दिसतील. ऍक्सेस कसं करणार, ऍक्सेस कसं करणार बघा आणि सांगा. IP हिट करून. IP हिट करून कुठला पोर्ट नंबर टाकावा लागेल का, नो. कारण की 80 ला मॅप केलाय ना. सो यू जस्ट नीड टू हिट द IP. वर्डप्रेसचा युजर इंटरफेस दिसेल, पुढे काय करायचं तुम्हाला माहिती. क्लिअर आहे. लिंक करण्याची गरज नाहीये, कारण की तू इथे डिपेंड्स ऑन लिहिलेला आहेस. जसं तुझा हायफन लिंक काम करतो तसं इथे डिपेंड्स ऑन काम करतो. येणारं जे काही ट्रॅफिक आहे ते त्याला कुठं पाठवायचंय हे नेटवर्किंग हँडल करून देतं. आणि जसं तिथे हायफन लिंक असतो फ्लॅग, तसं इथे डिपेंड्स ऑन. क्लिअर आहे. जर तुम्हाला अजून नवीन नेटवर्क क्रिएट करायचं असेल तर परत काय करणार, याच फाईलमध्ये खाली इथे सर्व्हिसच्या खाली इथे लिहिणार नेटवर्क. कोणतं क्रिएट करायचंय, net1. आणि net1 मध्ये जर समजा तुला डेटाबेस तयार करायचा असेल तर तुला काय करावं लागेल, हे थोडस वरती घेते, इथे तुला तयार करायचं तर खाली परत तुला इथे
नेटवर्क लिहिलं पाहिजे. कुठलं नेटवर्क वापरायचं तुला? नेट 1. सो आता जो काही डेटाबेस कंटेनर तयार होणार तो नेट 1 या नेटवर्क मध्ये तयार होणार. जर तू इथं नेट 1 लिहित नाहीस तर तो कुठे तयार होणार? ब्रिज नेटवर्क मध्ये तयार होणार, डिफॉल्ट ब्रिज नेटवर्क मध्ये. टाईप मेन्शन करायचं असेल तर इथे तुम्हाला परत इथे टाईप असं लिहावं लागतं. कुठला टाईप करायचा तुला? समजा होस्ट टाईप करायचंय आणि जे काय तुला नेट 1 तयार करायचंय ते इथे नेट 1 असं लिहावं लागतं. ओके. आता बघा, सध्या आपण इमेज डिरेक्टली वापरतोय. कुणाची इमेज वापरतोय? डिरेक्टली डॉकर हब वरती असणारी इमेज वापरतोय. व्हॉट इफ आपण डॉकर फाईल लिहिली आहे आणि ती डॉकर फाईल वापरायची कंटेनर तयार करण्यासाठी. सो इथे फक्त बघा, हा जो काही इमेज सेक्टर आहे हा, इथे फक्त अजून 2 लाईन ऍड होतील. आता कसं आहे तिथे असे दिलंय बघा, सर्व्हिसेस कोलन वर्डप्रेस आणि डायरेक्टली इथे इमेज लिहितोय आपण, असं नाहीये. इथे काय येतं? बिल्ड. बिल्ड नंतर खाली येतं सोर्स आणि मग तुमची जिथे डॉकर फाईल आहे त्या डॉकर फाईलचं तुम्हाला इथे हे द्यावं लागतं, पाथ द्यावा लागतो. मग परत ते सगळं खाली सेमच. इथे मग पोर्ट्स मध्ये मग तुम्ही मॅप करायचं, त्याच्यानंतर मग इथे एन्व्हायरमेंट वगैरे. फक्त जर स्वतःची डॉकर फाईल असेल तर इथे तुम्हाला 2-3 लाईन्स ऍड होतील. बिल्ड द्यावं लागेल, सोर्स द्यावा लागेल. आता डॉट स्लॅश का दिलं? कारण की जिथे माझी डॉकर कंपोज फाईल आहे तिथेच डॉकर फाईल आहे. दुसरीकडे कुठे असेल तर तुम्हाला तो पूर्ण पाथ मेन्शन करावा लागेल. डॉकर फाईलचं नाव काहीतरी वेगळं आहे, डॉकर फाईल नाहीये. ठीक आहे. तर इथे सोर्स मध्ये ना अजून एक इथे आर्ग्युमेंट येते, डॉकर फाईल नावानी. तुमच्या फाईलचं नाव काय आहे? समजा माय फाईल असं नाव दिलं आणि ही फाईल कुठे स्टोअर केली आहे? /home/ec2 user. -f फ्लॅग एक मी तुम्हाला सांगितलं होतं, डॉकर बिल्ड -f. डॉकर फाईलचं नाव, डॉकर फाईल सोडून दुसरं काहीतरी दिलं तर तिथं आपल्याला -f हा फ्लॅग वापरावा लागतो. सो हे स्वतःहून तुम्ही जर डॉकर फाईल पासून कंटेनर तयार करताय असं काहीतरी करा. जर तुम्ही डिरेक्टली इमेज वापरताय तर फक्त इमेज द्यायचं आणि इमेजचं नाव द्यायचं. ओके. कनेक्ट, परत तुला कनेक्ट नावाचा एक ब्लॉक लिह. कनेक्ट हीच हे आहे, कनेक्ट कोलन तुला ज्याला कनेक्ट करायचं ते कनेक्ट करून पुढे लिहायचं. जर 2 वेळा नेटवर्क मध्ये केलं असेल तर त्याच्याला कनेक्ट करायचं. कंटेनर 1 कनेक्ट करायचंय. समजा वर्डप्रेस तुला कनेक्ट करायचा, वर्डप्रेस मध्ये कनेक्ट नावाचा ऍड कर आणि कशाला कनेक्ट करायचंय ते लिह. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. तो आपण वर्डप्रेस ऍप्लिकेशन साठी एक्झाम्पल बघत होतो. वर्डप्रेस मध्ये आपण 2 कंटेनर क्रिएट करणार आहे. एक वर्डप्रेसचा, किंवा याला आपण काय नाव दिलं होतं का? ऍप कंटेनर. लेट्स सपोज डीबी कंटेनर. ठीक आहे. सो माझ्या कंटेनरचं नाव देते मी ऍप. याच्या आतमध्ये तो कंटेनर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार सगळं मेन्शन करायचं. इमेज, वर्डप्रेसचा कंटेनर आपण वर्डप्रेसच्या इमेज पासून क्रिएट करतो, जी इमेज डॉकर हब वरती स्टोअर आहे. सो इथे फक्त इमेज लिहा वर्डप्रेस. त्यानंतर बोला पटकन, पोर्ट्स डॅश. पोर्ट्स मध्ये आपण लिस्ट पास करतो, डबल कोटेशन मध्ये 8080. देन एन्व्हायरमेंट, वर्डप्रेस, पासवर्ड वर्डप्रेस, डीबी नेम,
आणि वर्डप्रेस होस्ट. So user is root, password is root, database name is WordPress DB आणि host is DB. त्यानंतर डिपेंड्स ऑनचा ब्लॉक होता. इथे डिपेंड्स ऑन, जसं आपण लिंक करतो ना, हायफन हायफन लिंक, कोणावरती डिपेंड आहे? डीबी वरती. सो हा झाला आपला ऍप्लिकेशन कंटेनर. त्यानंतर एक्झॅक्ट खाली जिथे ए आहे तिथेच आपल्याला डी करायचं आहे, डीबी. डीबीच्या आतमध्ये मग डीबीचे कॉन्फिगरेशन. कोणती इमेज वापरायची? MySQL. कोड मॅप काय? का नाही? ऑलरेडी आता डिपेंड्स ऑन लिहिलंय ना, हायफन हायफन लिंक आपण केलेला आहे. सो तुम्हाला पोर्ट ऍड करायची गरज नाही, कारण डेटाबेस कंटेनर आहे. मग काय करू इथे? एन्व्हायरमेंट ऍड करा. 2 एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे तिथे. एक आहे MySQL रूट पासवर्ड आणि एक आहे MySQL डेटाबेस. ठीक आहे. रूट पासवर्ड मध्ये पासवर्ड आपण रूट सेट केलाय, डेटाबेसचं नाव आहे वर्डप्रेस डीबी. ओके. त्यानंतर आपण एक व्हॉल्यूम पण माउंट केलेला होता याला, नेम्ड व्हॉल्यूम. सो मी एक व्हॉल्यूम 1 नावाने व्हॉल्यूम क्रिएट केलाय का? अजून व्हॉल्यूम क्रिएट नाही, खाली क्रिएट करणार, इथे वापरणार आपण, यूज करणार. सो व्हॉल्यूम 1 डिरेक्टरी आहे /var/lib/mysql. ही MySQL ची डिफॉल्ट डिरेक्टरी आहे. जशी nginx ची असते ना, /usr/nginx/html, तशी ही MySQL ची डिफॉल्ट डिरेक्टरी आहे, जिथे सगळ्या डेटाबेसचा डेटा स्टोअर असतो. तो डेटा आपल्याला बॅकअप घ्यायचा व्हॉल्यूम 1 मध्ये. तर जे काही क्रिएट करायचं हे सगळं आपण सर्व्हिसेस मध्ये लिहिलं, कंटेनर रिलेटेड सगळं सर्व्हिसेस मध्ये. आता व्हॉल्यूम क्रिएट करायचं आहे, तर जिथे एस आहे त्याच्याच डिरेक्टली खाली इथे आपला येणार व्हॉल्यूम, आणि जो काही व्हॉल्यूम तुम्हाला क्रिएट करायचा आहे व्हॉल्यूम 1. आणि ते डबल कोट, हे जे आपण इथे सेमीकोलन देतो किंवा कोलन देतो, ते इथे कंपल्सरी आहे, इथे द्यावं लागेल तुम्हाला. सो व्हॉल्यूम क्रिएट केला. याला जर एका पर्टिक्युलर नेटवर्क मध्ये जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर परत इथे काय येणार? येस. तर बघा इथे आपण ते वापरतोय, यूज करतोय, आणि या व्हॉल्यूमने आपण ते क्रिएट करतोय. नेटवर्कचं पण सेम. इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ नेटवर्क, नेटवर्क लिहा. मला नेटवर्क तयार करायचं आहे net1 नावाने. ठीक आहे, ते तुम्हाला कोलन द्यायची गरज नाही. net1 क्रिएट करण्यासाठी खाली तुम्हाला परत नेटवर्कचा ब्लॉक लिहिला पाहिजे. त्याच्यामध्ये डॅश नाही दिली तर चालेल. इथे फक्त net1 आणि कोलन दॅट्स इट. तो खालच्या लाईन मध्ये आपण क्रिएट केलं आणि इथे आपण त्याला यूज केलं. ओके. फाईल सेव्ह करायची, बाहेर पडायचं आणि कमांड काय टाकणार? डॉकर कंपोज up-d. दोन्ही कंटेनर तुमचे अप होतील. डॉकर पीएस करून इथे चेक करा. डॉकर पीएस, एक तुम्हाला ऍप्लिकेशनचा कंटेनर दिसेल, एक डीबी कंटेनर दिसेल. ऍक्सेस कसं करणार? EC2 इन्स्टन्स IP टाकेल मी, जिथे हे कंटेनर रनिंग आहेत ज्या EC2 वरती. पोर्ट नंबर टाकावा लागेल? नाही, कारण की आपण मॅप करताना कशाला केलंय रे? 8080 ला मॅप केलंय. काही नाही, जे फक्त आधी आपण डॉकर रन कमांडनी करत होतो ते आता फक्त आपण फाईल मध्ये लिहून करणार. कारण की परत तुम्हाला सेमच एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं तर परत रन कमांड टाकायची गरज नाही. फाईल मध्ये सगळे कंटेनर लिहिलेले असणार आहेत. एक कमांड फक्त टाका, डॉकर कंपोज up-d, सगळे कंटेनर अप अँड रनिंग होते. ठीक आहे, चलो ट्राय करायचं.
sudo -i इथे करून बघा बरं, docker dash compose -version आहे का? नाहीये. तर आता असं पण नाही करता येणार त्याला yum install docker compose, कारण docker compose हे पॅकेज yumच्या ऑफिशियल रिपॉझिटरी मध्ये नाहीये. मग ते आपल्याला डाउनलोड करून घ्यावं लागेल. सो github.com गिटहब वरती आहे, तिथून आपण ते डाउनलोड करून घेतोय. कुठे डाउनलोड करतोय? local/bin/docker. का रे इथे डाउनलोड केलं जातं? याच कुठलंही पॅकेज, कुठलीही कमांड, डॉकर कंपोज ही कमांड आहे ना, ही कमांड आहे. ही कमांड नेहमी EC2 मध्ये का बरं त्यांनी डाउनलोड नाही केलं? बिन फोल्डर मध्ये का डाउनलोड केलं? कोणत्या सर्व्हिसेस मध्ये? ओके. तर बेसिकली काय असतात रे, दोन प्रकारचे फोल्डर्स असतात बघा. इथे बघा जरा, जर तुम्ही स्लॅश मध्ये गेला तर इथे तुम्हाला एक बिन फोल्डर दिसतंय आणि एक बिन फोल्डर दिसतंय. कुठलीही कमांड म्हणतीये, पॅकेजेस नाही. Nginx काय आहे? कमांड आहे का? पॅकेज सर्व्हिस आहे ती कमांड. ट्री कशी कमांड आहे, गिट कमांड आहे, डॉकर कंपोज कमांड आहे, डॉकर कमांड आहे. ज्या काही कमांड्स तुम्ही इन्स्टॉल करता त्या सगळ्या कमांड्स तुमच्या कुठे इन्स्टॉल झाल्या पाहिजेत? आयदर बिन मध्ये झाल्या पाहिजेत किंवा बिन मध्ये झाल्या पाहिजेत. आपल्या विंडोज मध्ये पण असतं बघा प्रोग्राम फाईल्स म्हणून. हे बघा, हे तुम्ही जे पण काही एक्झिक्युटेबल इन्स्टॉल करता, गिट वगैरे इन्स्टॉल करता, प्रोग्राम फाईल्स मध्ये इन्स्टॉल होतं. इथे जर इन्स्टॉल नसेल तर ते विंडोजला सापडत नाही. सो तुम्हाला जे पण काही कमांड्स एक्झिक्यूट करायच्या आहेत त्या आयदर बिन मध्ये असल्या पाहिजेत किंवा बिन मध्ये असल्या पाहिजेत. मग आता बिन आणि बिन मध्ये काय डिफरन्स असतो? बिन मध्ये ज्या कमांड्स आहेत त्या कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी सुडो लागतं. जसं की युजर ऍड, सुडो लागतं का? युजर ऍड कमांड टाकायला कुठलाही लोकल युजर ऍड नाही करू शकत ना. युजर डेल सुडो लागतं आपल्याला. म्हणजे जो काही रूट युजरच्या कमांड्स असतील त्या बिन मध्ये असतात, लोकल युजरच्या कमांड्स असतील त्या बिन मध्ये असतात. सो तुम्ही जरी कुठल्याही डिरेक्टरीमध्ये डाउनलोड केलं, चुकून /home/EC2 युजर मध्ये डाउनलोड केलं, सगळं तुम्ही डाउनलोड केलं, इन्स्टॉल केलं आणि बरं तुम्ही ही कमांड टाकून बघताय डॉकर कंपोज -वर्जन, इथे दाखवतच नाहीये. का दाखवत नाहीये? कारण की ते त्याच्या बिन किंवा बिन फोल्डर मध्ये नाहीये, म्हणून त्याला तो पाथ सापडत नाहीये. गेटिंग माय पॉइंट? येस. सो म्हणून ते बिन किंवा बिन मध्ये केलं जातं. ओके. आता त्या डिरेक्टरीमध्ये आलेलं आहे आपलं डॉकर कंपोज हे पॅकेज, पण आपण त्याला रन करण्यासाठी एक्झिक्युटेबल कमांड पाहिजे. बाय डिफॉल्ट एक्झिक्युटेबल परमिशन्स नसतात, म्हणूनच लिनक्सला मोर सिक्युअर ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं. कुठलंही तुम्ही थर्ड पार्टी पॅकेज इन्स्टॉल करताय तर त्याला बाय डिफॉल्ट एक्झिक्युटेबल परमिशन नसते. वी नीड टू असाइन द परमिशन. तो आता इथे एक एरर आला होता बघा, परमिशन डिनाइड वाला. परमिशन डिनाइड कारण त्याला एक्झिक्युटेबल परमिशन नाहीये. सो आपल्याला दिली पाहिजे. माहिती ना कशी देतात? chmod +x आणि तुमचं पॅकेज जिथं आहे त्याचा पूर्ण पाठ टाकलेला आहे, USR लोकल बिन. आता डॉकर कंपोज -वर्जन करून बघा, वर्जन दिसून बघा. कसं डाउनलोड केलं आपण, कसं इन्स्टॉलेशन केलं? सगळ्यात आधी डाउनलोड करून घेतलं, डाउनलोड करताना ते बिन फोल्डर मध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर त्याला एक्झिक्युटेबल परमिशन. EC2 युजर फोल्डर मध्ये जाऊया. CD तिथेच आपण सगळं क्रिएट केलंय. /home/EC2 युजर. इथे एक मी फोल्डर तयार करते, mkdir वर्डप्रेस.
ओके, सो एक डॉकर कंपोज फाईल क्रिएट करूया त्याच्या आतमध्ये. So let's start with सर्व्हिसेस. इंडेंटेशन देऊन सगळ्यात आधी माझ्या पहिल्या एका कंटेनरचं नाव देते, दॅट इज ऍप कंटेनर. ऍप कंटेनरच्या आतमध्ये आय नीड टू मेन्शन द इमेज. Image name is WordPress. Then ports. Portsला आपण लिस्ट पास करायचे 80:80. Then environment. आता एन्व्हायरमेंट व्हेरिएबल Okay, so these are 4 environments. त्याला कोलन देऊन वर्डप्रेस डीबी होस्ट आहे आपला डीबी. सेकंड वर्डप्रेस डीबी यूजर. User is root. WordPress DB password. Password is also root. WordPress DB name. डेटाबेसचं नाव आहे WordPress DB. Depends on DB कंटेनर वरती डिपेंड. आता ऍपच्या खालीच डिरेक्टली आपला पुढचा कंटेनर आला पाहिजे. सो चेक करायचं असेल तर अशी एक लाईन मारून बघायची. एच्या खाली डिरेक्टली डीबी आला पाहिजे. इमेज वापरतोय MySQL. इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स MySQL root password, that is root. Okay. अजून काय राहिलं? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम्स मध्ये
व्हॉल्यूम 1 क्रिएट करते आणि त्याला मॅप करायचा /var/lib/mysql. Then create one volume 1 folder. शिवम का करत नाही? का करत? करा की. नेटवर्क असाइन केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. फॉर नाव कीप इट सिम्पल. नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये मी तुम्हाला नेटवर्क पण असाइन करून दाखवते. सेव्ह करते आणि मग ओपन करते, तर तो सगळा डेटा जाईल. सो नाव टू एक्झिक्यूट docker compose up-d. इथे जर तुम्हाला काही एरर दिला तर तुमच्या कंपोज फाईल मध्ये काहीतरी तुम्ही हे केलेलं असणार आहे, मिस्टेक केलेली असणार. न्यूझीलंड बॉक्सिलिसन बाइंड ऍड्रेस ऑलरेडी इन यूज. ओके, कुठला तरी एक डॉकर पीएस चालू असणार आहे कंटेनर. हा, म्हणून तो अप नाही झाला बघा. काय एरर आलेला होता? ऑलरेडी बाइंड असा मला एरर आलेला होता, का कारण आपण कंटेनर रिमूव्ह करायचं विसरलो आधी. -f $docker ps-eq. परत एकदा कमांड टाकते docker compose. Yes. Now let's see docker ps. दोन कंटेनर दिसत आहेत. One is MySQL and second one is WordPress. तो चेक कसं करणार? Just copy the IP address. नाही आलं का आपलं? अच्छा, आपण /WordPress काय केस. येस, /WordPress करावं लागेल ना रे, कारण वर्डप्रेस नावाचं फोल्डर तयार केलंय ना आपण. बंद करायचे असतील सगळे कंटेनर तर docker compose down. docker -compose down. एंटर. आता चेक करा. docker ps-e. तो कम्प्लिटली रिमूव्ह करून टाकतो. डॉकर कंपोज डाऊन रिमूव्ह करून टाकतो. डॉकर कंपोज स्टॉप